भाज्या वगैरे चिरलेल्या आहेत. कांदा धने पावडर एव्हरेस्टचा मसाला, तूप घेणार. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी करणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी भात वगैरे करून घेणार आहे. तर आधी खडा मसाला वगैरे घातलेला आहे. त्यानंतर तूप जरासं टाकून, मीठ टाकून मी भात आता करून घेणार आहे. झालेला आहे भात माझा. इकडे मी भाज्या वगैरे कट केलेल्या होत्या, टोमॅटो, कांदा, भाज्या. आता मी भात झालेला आहे, त्यामुळे मी आता तो गाळून घेते भात. मस्त असा आपला भात तयार झालेला आहे बिर्याणीसाठी. तर इकडे बघा, मी कांदा चांगला तेलामध्ये भाजून घेणार आहे. आता मी फोडणीसाठी कांदा घातलेला आहे, त्यानंतर खडा मसाला घातलेला आहे. आता आला पेस्ट टाकून मी आता टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो व्यवस्थित असं आपण फोडणी मस्त अशी परतून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, हिंग आणि जिरेपूड हे सर्व मिक्स करून त्यानंतर मी भाज्या वगैरे टाकून घेतल्या बघा. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण वाफेवरती तर शिजवून घेऊया भाज्या. आता आपल्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत बघा. मस्त दही. आता मी थोडंसं दही घालते त्यामध्ये. दही आपण फेटून घ्यायचं, डायरेक्ट टाकायचं नाही. त्यानंतर मी आता चवीपुरते मीठ, काजूगर आणि पनीर टाकून घेणार आहे. आता इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे. आता इथे मी पनीर घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मस्त मीठ अशी थोडंसं आपण. इथे बघा पावसाचं वातावरण आहे, म्हणजे पाऊसच पडतो आहे थोडा बारीक बारीक. मस्त असं वातावरण आहे. त्यात करून इथे मी व्हेज बिर्याणी बनवते आहे. वाव, मस्त, एकच नंबर. थोडीशी ठेवते. हां टाक, लिहिलं ग्रेव्ही ठेवली मी. इथे मी ग्रेव्ही ठेवलेली आहे थोडी. आता मी थर लावून घेते.
तर आपली मस्त अशी व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला? तर मंडळी, सध्या पावसाचं वातावरण आहे. तर माझी व्हेज बिर्याणी झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीसहित. बाय बाय.